जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती एखाद्या व्यक्तीला आपण जर ब्लॉक केलं असेल तर त्या व्यक्तीला ब्लॉक करून कसं काढायचं हे जे तुम्हाला मी आज या व्हिडिओमार्फत पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता जे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण जे मित्रांनो बनवलेला आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जराही नाही बोलता आपण जे मित्रांनो आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया. तर पहिल्यांदा जे काय करायचं, जे तुम्ही व्यक्तीला ब्लॉक केलं आहे ते म्हणजे कशावर केलं आहे, इंस्टाग्रामवरती ब्लॉक केलं आहे ते कसं काढायचं हे जे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जे काय करायचं, पहिल्यांदा इंस्टाग्राम ॲप जे मित्र पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे. तर माझं सिम्पली मी ते इंस्टाग्राम जे मी ओपन करून घेतो. ते तोवर बघता इथं माझं इंस्टाग्राम ॲप आहे. सिम्पली मी सिलेक्ट करून जे ओपन करून घेतो. ओपन करून जरा काय करायचं आहे की इथून जे तुमचं खाली जे एका कोपऱ्यात तुम्ही बघू शकता इथं तुमचं प्रोफाईलचं आयकॉन आहे. सिम्पली प्रोफाईलच्या आयकॉनवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानं तुमची पूर्णपणे इथं ID जे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे. जे काय तुमची ID आहे तिथून काय करायचं आहे की आपल्याला वरती 3 डॉट आहे, सिम्पली या 3 डॉटवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्याने थोडंसं लोड होऊन जे मित्रांनो हे मित्रांनो असं सेटिंग अँड ॲक्टिव्हिटी पूर्ण जे आपली सेटिंग जे मित्रांनो तो ओपन झालेली आहे इंस्टाग्रामची. इथून जे आपल्याला काय करायचं, ब्लॉक म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे इथे जे बघू शकता मित्रांनो, इथे जे आता बघू तसे एवढं ॲर्चिव्ह युअर ॲक्टिव्ह असं जे मित्रांनो ब्लॉक डम जे मित्रांनो आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. तर सिम्पली इथून जे मित्रांनो सर्च पण करू शकताय. सर्च मित्रांनो सिम्पली तुम्ही स्पेलिंग न मिस्टेक करता सर्च करायचं म्हणजे तुमचं जे मित्रांनो व्यक्तीचे ब्लॉक करून जे तुम्हाला काढता येईल. हे मित्रांनो ब्लॉक डम जे हे आहे, तुम्हाला स्पेलिंग जराही मिस्टेक करताना जे मित्रांनो इथं जे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे. सर्च करण्यापेक्षा ब्लॅड इथे जे मित्रांनो शोधून घेतो. जर तुम्हाला गावात नसेल सिम्पली तिथून जे तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे. थोडंसं खाली अंतर इथं बघू शकता इथं ब्लॉक डम जे मित्रांनो आपल्याला सापडलेलं आहे. आणि मी मित्रांनो इथं एका व्यक्तीला ब्लॉक केलं तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवण्यासाठी. इथं बघू शकता इथं एका व्यक्तीला मी ब्लॉक केलं. ते सिम्पली इथून जे तुम्हाला मी काढून दाखवतो कशा पद्धतीने काढतात ते. सिम्पली याच्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला बघायला भेटणार आहे की ब्लॉकड अकाउंट्स म्हणजे ज्या काही व्यक्तीने मी ब्लॉक केलं ते सिम्पली ते एक जे मला ID मित्रांनो दिसत आहे. सिम्पली याच्यावरती तुम्ही प्रोफाईलवरती क्लिक करून तुमची ती ज्या व्यक्तीला तुम्ही ब्लॉक केलं ते मित्रांनो त्या व्यक्तीचे पूर्णपणे तुम्ही ID चेक करू शकता तीच आहे काय. आणि तिथून जे तुम्ही मित्रांनो अनब्लॉकवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे. तर अनब्लॉकवरती क्लिक करायला सिम्पली काय करायचं आहे, सिम्पली अनब्लॉक लिहिलेलं आहे. सिम्पली याच्यावरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पली मी आता क्लिक करून घेतलेलं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे की इथं बघू शकता मित्रांनो आता अनब्लॉक अननोन म्हणजे आता जे काय अननोनचे जे मित्रांनो ID आहे म्हणजे सिम्पली युजर नेम आहे त्यांचा तो आणि त्यांची ID येते इथे खाली. आणि पूर्णपणे जे इथं सांगितलेलं आहे की इंग्लिशमध्ये ब्लॉक करून आपल्याला काढायचं आहे काय म्हणून. सिम्पली जर तुम्हाला काढायचं तर सिम्पली इथून जे तुम्ही मित्रांनो अनब्लॉकवरती मित्रांनो एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे अनब्लॉक होईल. म्हणजे जे काय तुम्ही तिची पोस्ट वगैरे पूर्णपणे पाहू शकता. ती पण जे समोर शकते ती पण तुमची पूर्णपणे ID चेक करू शकते. जर तुम्ही अनब्लॉक करून काढण्याचं सिम्पली इथून जे तुम्ही अनब्लॉकवरती मित्रांनो एकदा तुम्हाला खाली क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो इथं अनब्लॉकिंग होत आहे. तर बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला पूर्णपणे जे मित्रांनो अनब्लॉक झालेला आहे. बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला कुठलीही व्यक्ती मित्रांनो दिसत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो अनब्लॉक करतात. म्हणजे ते जे काही व्यक्तीला आपण ब्लॉक केलेला आहे सिम्पली इथून जे आपण अनब्लॉक करू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला मित्रांनो खाली कमेंट सांगा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका वगैरे काय असतील तर खाली मित्रांनो कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये मित्रांनो नक्की तुम्हाला मी रिप्लाय देईन. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि आत्ताच जे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला पण मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.